नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. जिल्हा न्यायालय भरतीच्या संदर्भामध्ये 3 नवीन GR आलेले आहेत. या 3 नवीन GR मध्ये जवळपास 99 पदासाठी मोठं अपडेट देण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कन्क्लुजनात्मक आपल्याला जर विश्लेषण करायचं असेल तर शेवटचा प्रश्न तोच असतो की नेमकं जाहिरात कधी येणार आहे. सगळी डिटेल माहिती, कोणकोणते जिल्हे आहेत आणि पदं कोणकोणती आहेत, तर काय चान्स आहे, सगळं आपण डिटेलमध्ये पाहूया. तत्पूर्वी आपली MPSC ग्रुप बी ग्रुप सीच्या विद्यार्थ्यांसाठी तलाठीची आरंभ बॅच सुरू झालेली आहे. या बॅचची फीस आपण फक्त 999 ठेवलेली आहे. 999 रुपयामध्ये तुम्हाला फक्त लाईव्ह आणि रेकॉर्डिंग बॅच आहे. आणि जर तुम्हाला पर्सनल मेंटॉरशिपची जर बॅच घ्यायची असेल तर तिची फीस 1499 आहे. हे जे बॅनर आहे तर हे मेंटॉरशिप बॅचचं आहे. जर तुम्हाला फक्त प्लेन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घ्यायची असेल 999 मध्ये आहे. व्हाईट कलरचं बॅनर आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा eSwim अकॅडमीचं. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतील. डेमो वगैरे पाहून तुम्ही करू शकता. चला आता येऊया महत्त्वाच्या अपडेटवर. माझ्याकडे आता 3 GR आहेत. किती? 3 GR आहेत. लिहिता येत नाही का? ठीक आहे, 3 GR आहे. पहा, हा GR कधीचा आहे? हा GR आहे 6 ऑगस्टचा. ठीक आहे, कधीचा? 6 ऑगस्टचा GR आहे. यामध्ये सांगितलेलं आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 सुधारित अधिनियम 2015 अंतर्गत दाखल प्रकरणे चालवण्याकरता अहमदनगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ 5 जिल्हे. कोणते? अहमदनगर, परभणी, सोलापूर, नांदेड, यवतमाळ. ठीक आहे, या 5 जिल्ह्यासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 5 अन्य विशेष न्यायालय एक्सक्लुसिव्ह स्पेशल कोर्ट स्थापन करण्याबाबत कोर्ट स्थापन करणार आहेत. आणि तिथं नवीन पदं तयार करण्यात आलेली आहे. आता ती नेमकी पदं कोणती आहेत ते आपण पाहूया. कारण 3 GR पाहिजे आहे. सगळं काही डिटेलमध्ये पाहायची गरज नाही. फक्त कोर्ट स्थापन करणार आहेत. आणि हां, सदर 5 अन्य विशेष न्यायालयाकरता दर्शवण्यात आलेली पदे 6/2/2024च्या निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेल्या पदांमधून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. 2024च्या नियमानुसार घेण्यात येत आहे. ठीक आहे, आता यामध्ये पदाचे नाव, वेतन श्रेणी आणि पदसंख्या दिलेली आहे. आता पदसंख्या किती आहे पहा. जिल्हा न्यायाधीश, अतिरिक्त सत्र न्यायाधीश, लघुलेखक, ठीक आहे, अधीक्षक, वरिष्ठ लिपिक आहे, कनिष्ठ लिपिक आहे, बेलीफ आहे. कनिष्ठ लिपिक 2 आहे, बेलीफ आहे, शिपाई आहे. अशी किती? आणि काल्पनिक पदे बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायची आहेत, ती 2 आहे. अशी टोटल एका जिल्ह्यासाठी किती आहे? 9 पदं आहेत. 9 5 45. ठीक आहे, 5 जिल्हे आहे. कोणकोणते आहेत? अहमदनगर, सोलापूर, परभणी, सोलापूर, नांदेड, यवतमाळ. ठीक आहे, 9 5 45. 45 पदं ही झाली. दुसरा जो GR आहे हा आहे सोलापूर जिल्ह्यासाठी कुर्डुवाडी. थोडंसं मोठं करतो. हा देखील GR कधीचा आहे? 5 ऑगस्टचा आहे. कुर्डुवाडी तालुका माडा, जिल्हा सोलापूर येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाची स्थापना करणे, त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबत. आता यामध्ये कोणती कोणती पदं मंजूर करण्यात आलेली आहे? यामध्ये पहा, ही 12 आणि ही 4 16. ठीक आहे, 45 आणि 12 57 आणि ही 4 61. ठीक आहे, आता यामध्ये कोणते आहे? न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, ठीक आहे, प्रथम वर्ग, सहाय्यक अधीक्षक, लघुलेखक, ग्रेड 3, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि बेलीफ. अशी टोटल मिळून किती आहे? 12 पदं आहेत. आणि बाह्य यंत्रणेद्वारे शिपाई, पहारेकरी आणि सफाईगार अशी 4 पदं घेतली जाणार आहे. ठीक आहे, आता पुढचं येऊया. पुढचं आहे कर्जत. 5 ऑगस्टचा हा GR आहे. कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना करण्याबाबत, त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबत. आता यामध्ये 5 ऑगस्टचा GR आहे. यामध्ये नेमकी कोणकोणती पदं आहेत पहा. यामध्ये जिल्हा न्यायाधीश, अतिरिक्त सत्र न्यायाधीश 1 आहे, अधीक्षक 1 आहे, सहाय्यक अधीक्षक 1 आहे, लघुलेखक 1 आहे, वरिष्ठ लिपिक 4 आहे, कनिष्ठ लिपिक 9 आहे, बेलीफ किती आहे? 3 आहे. अशी टोटल 20 पदं आहे. जी नवी मुंबईची बेलीफ आणि लिपिकची जी परीक्षा आहे ती या महिन्यातच आहे. ठीक आहे, जर तुम्हाला असं वाटलं की आपला तो अभ्यास झालेला आहे आणि आणखी एक अपॉर्च्युनिटी आपल्याला पाहिजे तर या संधीकडे तुम्ही नक्की पाहू शकता. ठीक आहे, आता हे जाहिरात कधी येणार ते आपण पाहूया. हे कोणते 20 पदं झाले. 20 पदं आणि नंतर मग हे 6 पदं.
याच्यात पुस्तक बांधणीकार, शिपाई, पहारेकरी, सफाईगार, वाहन चालक, ठीक आहे, ही सगळी पदं जी आहेत तर ती यामध्ये आहे. अशी टोटल 99 पदासाठी आता ही विद्यार्थ्यांना खुशखबर आलेली आहे ना. आता काही याच्यामध्ये अस्थायी पद देखील आहे. लघुलेखक ग्रेड नियमित अस्थायी पद एक 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 अशी 3 पदं आहे. वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक अशी ही अस्थायी पदं आहे, ज्यांचा पदभार जो आहे तर तो 6 महिन्यानंतर वाढवला जातो, ठीक आहे. आणि शिपाई 1 अशी टोटल 99 पदं जी आहेत तर ती जिल्हा न्यायालय म्हणा किंवा दिवाणी न्यायालय यामध्ये येणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की नेमकी ही पदं भरतीसाठी जाहिरात कधी येऊ शकते. तर मला असं वाटतं की या भरतीला कमीत कमी 2-3 महिने तरी वेळ लागू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त देखील लागू शकतो, ठीक आहे. 2-3 पदं जे आहेत किंवा सोलापूरचे आणि याचे जे आहे तर ते वित्त विभागाच्या मान्यतेनुसार आलेले आहे. ऑलरेडी 2024चा जो निर्णय झालेला आहे, ठीक आहे. फ्युचरमध्ये जर आपल्याला काही पदं जर भरायची असेल तर त्याची परवानगी पूर्व घेतलेली असते. तर त्यामुळे तो एक जो अडसर जाहिरात येण्यामध्ये असतो तर तो मला असं वाटतं की निघालेला आहे आणि येस, ही जाहिरात लवकरात लवकर येऊ शकते. आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा. सगळ्या PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळते. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.